नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत, आनंदात, स्वस्त आणि तंदुरुस्त असाल. तर बघा, तर उन्हाळा आहे की पावसाळा आहे, खरं तर कळेनासंच झालेलं आहे. बघा, अचानक रोज संध्याकाळी असे ढग दाटून येतात, पुन्हा हवा सुटते सर्वीकडे आणि लगेच पाऊस बरसायला लागतो. आणि हा रोज संध्याकाळचा रुटीन झालेला आहे. आणि आमच्या कॉलनीमध्ये बघा, समोर थर्मल पॉवर स्टेशन आहे आणि हवा सुटली की अशी राख उडून जाते, समोरचं दिसेनासं सुद्धा होतं. आणि ही सर्व राख उडून आमच्या घरामध्ये येते आणि आमचं घर पुन्हा अस्ताव्यस्त होतं आणि सर्वीकडे राखच राख. तर चला, आता माझा स्वयंपाक वगैरे सर्व झालेला आहे, जेवणं पण आटोपलीत आणि आता मला क्लिनिंग करायची आहे. आपण सकाळी जेव्हा उठतो तेव्हा आपल्याला स्वच्छ सुंदर किचन दिसलं ना, तर खरंच आपला मूड चेंज होऊन जातो, फ्रेश होतो. आणि आपल्याला सकाळी कामांची खरंच खूप जास्त गडबड असते आणि त्यात जर आपण रात्रीच सकाळची तयारी जर करून ठेवलीत ना, तर आपली सकाळची कामं आपल्याला बऱ्यापैकी लवकर आटोपता येतात, चिडचिड होत नाही किंवा थकवा पण जाणवत नाही. त्यामुळे मी रात्रीच सकाळची तयारी बऱ्यापैकी करून ठेवत असते. तर इथे आता माझी क्लिनिंग चालू आहे. खरं तर जेवणं वगैरे झालीत आणि जे काही एक्स्ट्रा भाजी वगैरे होती ती मी काढून ठेवलीत आणि सर्व ज्या काही वस्तू आपण यूज करतो स्वयंपाक करताना, मी त्यावर ना एकदा तरी कापड फिरवतेच. ते सर्व व्यवस्थित ठेवून दिलं की मग भांड्यांकडे मोर्चा ओढतो. सर्व भांडे एकत्र करते, कारण काही ग्लास बेडरूममध्ये असतात, हॉलमध्ये असतात. सर्व भांडे शोधून आणते आणि सर्व भांडे व्यवस्थित क्लीन करते. आणि यावेळेस मी सर्व चेक करत राहते का डिशवॉश आहे की नाही, किंवा हँडवॉश संपलेलं असेल तर ते सर्व मी फिल करायचा प्रयत्न करते यावेळेसच. म्हणजे सकाळी मग घाई गडबडीत ते कामं मला करावी लागत नाहीत. आणि इथे बघा, आपण म्हणजे प्रत्येक हाऊसवाईफला ही सवय नक्कीच असेल की आपण कशाचाच एक थेंबही वाया जाऊ देत नाही. तर तसंच मी पण इथे हे रिफिल छान दोनदा धुवून घेत आहे आणि ते पाणी पुन्हा त्या डिशवॉशमध्ये ॲड करत आहे, कारण तसंही आपण भांडे घासताना त्यामध्ये पाणी ॲड करतोच. त्यामुळे माझे इथे 2 काम होतात, लिक्विड पण छान तयार होतं आणि माझं जे रिफिलमध्ये थोडंफार लिक्विड वाचलेलं असतं ते पण वाया जात नाही. तर इथे डेटॉल पण मी भरून घेत आहे. त्यानंतर भांडे घासायला सुरुवात करते. असं म्हणतात की खरकटी भांडी घरात ठेवू नये, रात्रीची लक्ष्मी माता येत असते आणि तिला अशी घाण घरात दिसली की ती रुसून जाते. पण ते तर रिझन असेलच, पण सोबत हेही आहे की आपण ते जर रात्रभर भांडी बेसिंगमध्ये तशीच ठेवली तर त्यावर खूप सारे किटाणू, कॉक्रोच, बॅक्टेरिया काय बसतं आणि ते आपल्या हेल्थसाठी अजिबात चांगलं नसतं. त्यामुळे क्लीन करून ठेवलेली कधीही चांगली. त्यामुळे मी भांडी रात्रीच घासते. असं कधीच होत नाही की मी रात्रीची भांडी सकाळी घासेल म्हणून. हा, खूपच बिमार असेल किंवा बाहेर गावून आलेली असेल लेट तर एखाद्या वेळेस होऊन जातं चुकून, पण माझा प्रयत्न असतो की भांडे रात्रीच घासल्या गेली पाहिजेत आणि ओटा वगैरेही क्लीन झालाच पाहिजे. आणि भांडे घासून झाल्यानंतर मी बेसिंगसुद्धा स्वच्छ घासून घेते, कारण बेसिंग जर रात्रभर तसं राहिलं ना, सकाळपर्यंत त्यातनं खूप कुबट वास येतो. सोबतच वायपर वगैरे पण मी क्लीन करून घेते. ह्या गोष्टी आपण रात्री अशा धुवून स्वच्छ करून ठेवल्यात ना, तर सकाळपर्यंत छान कोरड्या होतात, आम्ही व्यवस्थित यूज करू शकतो. भांडी वगैरे घासून झाल्यानंतर मी माठ पण याच वेळेवर भरून घेते, कारण दिवसभर आपल्याला थंड पाणी लागतं आणि रात्री जर आपण माठ स्वच्छ धुवून भरलात ना, तर आपल्याला दिवसभर छान गार पाणी मिळतं. मी फ्रीजचं पाणी अजिबात पित नाही, मी माठाचंच पाणी पिते उन्हाळ्याचं. आणि तसं तर मी साधं फिल्टरचंच पिते हिवाळा पावसाळा, पण आता उन्हाळा असल्यामुळे माठाचं पाणी प्यावंसं वाटतं. त्यामुळे मी रात्रीचा माठ भरून ठेवते, म्हणजे सकाळी आपल्याला गारगार पाणी प्यायला मिळतं आणि सकाळचा तो आपला टाईमही वाचतो. पण घरातील इतर सदस्यांना मात्र फ्रीजचं थंडगार पाणी प्यायला आवडतं, त्यामुळे बॉटल वगैरे पण मी याच वेळेवर भरून ठेवते. ही छोटी कामं दिसत नाहीत, मात्र वेळ भरपूर घेतात. त्यामुळे ही रात्रीचीच करून ठेवते मी. आणि त्यानंतर भांडे घासायला आपण जे काही स्क्रब वगैरे वापरतो त्यामध्ये बरेच अन्नाचे कण साचलेले असतात, त्यामुळे रात्रीचे त्यावर किटाणू होऊ शकतात, बॅक्टेरियाज होतात, त्याचा खूप गंदा वास येतो सकाळपर्यंत. त्यामुळे मी असे जे आपले निंबू पिळून जी साल उरलेली असते ती गरम पाण्यात उकळते, थोडंसं डेटॉल टाकून ते स्क्रब त्यात भिजवून ठेवते आणि त्यानंतर माझ्या क्लिनिंगला सुरुवात करते. तर इथे मी एक लिक्विड बनवत आहे, नेहमीच बनवते. त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर,
डिशवॉश ॲड करते आणि त्यामुळे आपलं किचन व्यवस्थित क्लीन होतं. काचं पण छान क्लीन होतात, शेगडी पण छान क्लीन होते. कारण सकाळी मी छान घासून पाण्याने धुवून काढते गॅसचा ओटा वगैरे, पण रात्रीचं मात्र मी असं शॉर्टकट मेथडच यूज करते. फक्त पाण्याचा छान स्प्रे करते आणि सर्व क्लीन करते. डेटॉल ॲड केल्यामुळे सर्व बॅक्टेरियाज वगैरे सर्व मारल्या जातात. सोबत क्लीन पण खूप छान होते. गॅस शेगडी आणि गॅसचा ओटा त्या सर्व मी या लिक्विडनेच क्लीन करून घेते. आणि अशा प्रकारे आपण रात्रीची जर क्लिनिंग केलेली असलं ना, तर सकाळची कामं आपल्याला छान लवकर आटोपता येतात. घाई गडबड होत नाही. कारण सकाळी उठला आणि आपल्याला जर गॅसच्या ओट्यावर पसारा दिसला, भांडे पडलेली दिसली ना, तर तिथेच आपला अर्धा स्टॅमिना संपलेला असतो. ते पाहूनच चिडचिड व्हायला होतं. कधी करू असं होतं. तर मी जे काही दुपारी मुलं कपडे चेंज करतात, खेळून आल्यावर कपडे चेंज करतात, ते सर्व मी रात्रीलाच मशीनमध्ये लावून देते. म्हणजे मशीन मी स्टार्ट करत नाही, फक्त कपडे टाकते, डिटर्जंट टाकते. म्हणजे कसं सकाळी बटन दाबलं की मशीन तिचं काम चालू करते आणि इकडे माझी कामं आटोपतात. सकाळी उठल्याबरोबर आपण सरळ बेसिंगवर जातो ब्रश करायला आणि सर्वांना मग क्लीन बेसिंग लागतं. त्यामुळे बेसिंगही मी रात्रीचं एकदा क्लीन करून घेतेच. त्यानंतर बघा, इथे मी जो आपला कापड असतो गॅसचा ओटा वगैरे पुसायचा, सोबत नॅपकिन असते, ते सर्व इथेच क्लीन करून घेते छान. म्हणजे सकाळी कसं त्या स्वच्छ आणि क्लीन आपल्या हातात पडतात, पुन्हा सकाळी यूज करायला बरं पडतं. आणि तोपर्यंत माझी भांडी बऱ्यापैकी सुकलेली असतात, तर तीसुद्धा मी रचून घेते. आता किचनचं काम बऱ्यापैकी आटोपलेलं असतं. त्यानंतर बेडरूमकडे मोर्चा वळवते, कारण बेडरूममध्ये पण तोपर्यंत मुलांनी बराचसा पसारा काढलेला असतो. आणि टेबलवर तर सतत काही ना काही वस्तू हातातली आणून टेबलवरच ठेवतात, तर टेबल पण इथे मी क्लीन करून घेते, तिथला पसारा आवरून घेते. सोबत कपडे वगैरे असतील किंवा केबल वगैरे असतील तर ते व्यवस्थित ठेवून देते. हे कामं पण मी रात्रीचीच करून घेते. म्हणजे सकाळी कसं जास्त चिडचिड होत नाही. आणि या पसारा बघितला ना, खरंच खूप जास्त चिडचिड होते आणि त्यात खूप सारा वेळ जातो. आणि सकाळी नाश्ता बनवायचा, जेवण करायचं, खूप सारे कामं असतात. त्यामुळे ही छोटी मोठी कामं मी रात्रीच्याच वेळेला करते. बेडशीट पण छान झटकून घेते आणि पुन्हा अंथरते. आणि त्यानंतर सर्व घराला व्यवस्थित झाडू मारून घेते. कारण सकाळी उठल्याबरोबर झाडू हातात नाही घेत मी. फक्त किचन झाडते, कारण किचन माझी आई नेहमीच म्हणते, पारत्या घरात स्वयंपाक करायचा नाही किंवा काहीच करायचं नसतं. त्यामुळे किचन तेवढी मी सकाळी झाडते. आणि हॉलमध्ये आई झोपलेल्या असतात, बेडरूममध्ये मुलं झोपलेली असतात, त्यामुळे ते झाडतासुद्धा येत नाही. कूलर फॅन चालू असतात आणि जर रात्री झाडू मारला नाही की घर अस्वच्छ दिसतं. त्यामुळे मग मी रात्री स्वच्छ करते. म्हणजे सकाळी थोडं वेळही झाला झाडायला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. त्यानंतर सकाळी काय नाश्ता करायचा, काय भाजी करायची याचा विचार मी यावेळेसच असतो माझ्या डोक्यात केलेला. तर नाश्त्यासाठी काही जर मला कडधान्य वगैरे भिजायला घालायची असली तर ती मी यावेळेसच घालते. आणि दोनदा फ्रीज पण उघडून पाहते का सकाळी मला काय भाजी करायची आहे, कोणकोणत्या भाज्या सध्या फ्रीजमध्ये अवेलेबल आहे, ते सर्व मी चेक करून घेते. माझा काही असा शेड्यूल ठरलेला नसतो की मंडेला ही भाजी करायची, वेनसडेला ही भाजी करायची, असं काही ठरलेलं नसतं. आठवड्याच्या भाज्या फ्रीजमध्ये असतात आणि ते ठरलेलं असतं. फक्त कोण्या दिवशी कोणती करायची हे मात्र मी ठरवत नाही. जी मनात आली ती ठरवते. आणि बघा, घर क्लिनिंग केल्यानंतर मी स्वतःसुद्धा छान फ्रेश होते. केस मी रोज रात्री झोपताना विंचरतेच आणि थोडी हातानेच अशी मालिश पण करते हलक्या हाताने. म्हणजे थोडं फ्रेश वाटतं आणि झोपही चांगली येते त्यामुळे. आणि रोज झोपताना मी केस व्यवस्थित बांधून घेते आणि ब्रश करायला तर अजिबात विसरत नाही. सोबतच छान व्यवस्थित स्किन केअर करते. मी फेसवॉश फक्त रात्री झोपताना यूज करते. दिवसभर मी फेसवॉश यूज करायचं टाळतेच, फक्त साध्या पाण्याने चेहरा धुते. पण रात्री झोपताना मात्र छान व्यवस्थित फेसवॉश करते, कारण दिवसभराची घाण आपल्या चेहऱ्यावर साचलेली असते. सोबतच छान माझं होममेड टोनर आणि ॲलोवेरा जेलनं थोडीशी हलक्या हाताने चेहऱ्याला मालिश देते. म्हणजे काय होईल, आपला थकवा जातो चेहऱ्याचा
आपलासुद्धा थकवा जातो आणि आपली स्किन नेहमी फ्रेश राहतं. आणि सकाळी उठलं ना, आरशात बघितलं की आपल्याला खरंच खूप छान फ्रेश फील होतं, छान वाटतं आरशात पाहिल्यानंतर. कारण रात्री आपण अशा प्रकारे स्किन केअर करून झोपलो तर सकाळी आपला चेहरा छान टवटवीत दिसतो, फ्रेश दिसतो. तर चला मग अशा प्रकारे मी रात्रीचीच कामं आटोपते, म्हणजे मला सकाळी तितकं असं बर्डन येत नाही, टेन्शन येत नाही. कारण किचन क्लीन मिळतं, घर क्लीन मिळतं आणि त्यामुळे मग सकाळची कामं मी छान व्यवस्थित करू शकते. तर असा होता माझा छोटासा आजचा ब्लॉग. तर प्लीज आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉगसोबत. बाय.